नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या आणि तुळजा दोघंही आता हॉस्पिटलमध्ये आले. दोघंही आता मध्यवर्ती कारागृहामध्ये आलेले आहेत, जेलमध्ये आलेले आहेत, कारण तिथल्या कैद्यांना ट्रीटमेंट करायची आहे. आणि आता आशाबाई निघालेले असतात, म्हणजे सूर्याची आई. आता तिची सुटका झालेली आहे. तिची जी आत्तापर्यंतची चांगली वागणूक आहे त्यासाठी तिची सुटका झालेली आहे आणि ती निघतच असते. आणि तेव्हा तिच्याबद्दल एक बोललं जातं की तुम्हाला नक्की तुमच्या बाबतीत काहीतरी आम्हाला कळलेलं आहे. आत्ताच्या आत्ता यांचं गाठोडं चेक करा, कारण तुम्ही ते अवैध धंदे करत आहात असं बोललं जात आहे, इल्लिगल करत आहात. तेव्हा मात्र हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलेलं असतं आणि आशाच्या बाबतीत आता गैरसमज पसरवलेला असतो आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि मग आशाचं गाठोडं चेक केलं जातं, तर तिच्या गाठोड्यामध्ये तिथे अंमली पदार्थ सापडतात. आता इकडे आशा ओरडून ओरडून सांगत असते की हे कसं आलं, कुठून आलं, मला नाही माहिती, प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, असं ती ओरडून सांगत असते. मला माझ्या लेकरांना भेटायचं आहे, माझ्या लेकरांकडे मला जायचं आहे. पण तिचं ऐकून घ्यायला मात्र तिथं कोणीच नसतं. ती मात्र बिचारी ओरडत असते, बोलत असते, परंतु तिच्या बाबतीत खूपच चुकीचं घडत असतं. तेव्हा इकडे सूर्या तुळजा तिथं आलेले असतात आणि हिची जी मैत्रीण असते तुळजाची, साक्षी, ती तिथं असते आणि तिच्याशी बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्यालाही कुठंतरी जाणवतं त्याची आई त्याच्या आजूबाजूला आहे. आणि मग इकडे जी रखमी जी आहे तिने ही सगळी बातमी बाहेर काढलेली असते. ती रखमी आता घेऊन येते आणि अंधाऱ्या कोठडीमध्ये इथे आशाला सोडलं जातं. का तर तिच्या बॅगेमध्ये, म्हणजे तिच्या गाठोड्यामध्ये ते पदार्थ सापडलेले आहेत. तिनं चुकीची आहे हे तिथं गृहीत धरलं जातं आणि तिनं चुकीची वागलेली आहे त्याची शिक्षा म्हणून तिला आता अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिलेली असते. तिची बिचारीची काहीही चूक नसताना तिच्या बाबतीत हे सगळं घडत असतं आणि ती ते सांगत असते की मी काहीच केलेलं नाही आहे. पण तिचं ऐकून घ्यायलाच कोणी तिथं तयार नसतं. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की नाही, हे सगळं तूच केलेलं आहे. आणि ती रडत असते, माझ्या लेकरांना मला भेटायचं आहे, माझ्या लेकरांकडे मला जायचं आहे. परंतु तिला मात्र या गोष्टीसाठी परवानगी नसते. आणि आता रखमी बाहेर येते आणि इकडे डॅडींना फोन करते आणि सांगू लागते की तुम्ही जसं सांगितलेलं होतं तसंच हे घडलेलं आहे. आणि आता ती काय बाहेर येत नसते आणि ती कधीच तिच्या लेकरा बाळांकडे भेटायला जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढी तयारी तर मी केलेली आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी मात्र बोलत असतात. डॅडी म्हणत असतात की काही झालं तरीही तिची वाट तर लावायचीच आहे, असं डॅडींच्या डोक्यात चालू असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हा जो मूर्ख डॅडी असतो तो वाटेल तसा वागत असतो, वाटेल तसा बोलत असतो. आणि त्याचबरोबर ती रखमीला सांगतो की तुमच्या घरी तुमचं पाकीट पोचतं होईल. आणि रखमीला तर तेवढंच हवं असतं, ती खुश झालेली असते. आणि मग आता तुळजा, त्याचबरोबर बाकीच्या सर्व मुली तिथं असतात. सूर्या म्हणत असतो की तुळजा, बरं मी निघतो आता, मलाही माझं काम करायचं आहे, संध्याकाळी तुला मी घ्यायला येतो. तेव्हा तुळजा म्हणत असते की चालेल सूर्या. आणि मग सूर्या तिला सांगत असतो की तुळजा वेळेवर जेवून घ्या, म्हणजे तुझं जेवणाकडे अजिबात लक्ष नसतं, म्हणून सांगतोय तुला, तू वेळेवर जेवण कर. आणि मग सूर्याला ते सांगते की हो सूर्या, तू काळजी करू नको, मी करेल वेळेवर जेवण, अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा सूर्या आता तिथून जायला निघालेला असतो, तर जातो. तुळजा त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा तुळजाच्या सगळ्या मैत्रिणी तिला म्हणत असतात की अगं तुळजा, हे काय आहे, म्हणजे हा खरा सूर्य आहे का त्या दिवशीचा? तुळजा सांगते की हाच खरं आहे, त्या दिवशी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. सगळ्या तिच्या मैत्रिणी कौतुक करू लागतात. इकडे राजू, त्याचबरोबर काजू पुड्या दोघंही आता ऑर्डर द्यायला आलेले असतात आणि मग ते ऑर्डरचे लाडू देतात. जे असतात ते लाडू काढून चेक करतात आणि पाहतात की खरंच लाडू कशा प्रकारचे आहेत. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. आणि मग लाडू चेक केल्यानंतर मात्र इकडे तिथं राजूला ते विचारतात की हे लाडू कोणी बनवलेले आहेत. तेव्हा यांचं असं म्हणणं असतं की हो, स्वतः राजूने बनवलेले आहेत. आणि ते खुश झालेले असतात. ते म्हणतात की खरंच खूप छान लाडू बनवलेले आहेत आणि हे पुढच्या ऑर्डरचे पैसे आणि हे आजच्या ऑर्डरचं म्हणजे ॲडव्हान्सही त्यांना दिलेला असतो. या सर्व गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की काजू मात्र खुश झालेला असतो, त्याचबरोबर राजूला पण आनंद झालेला असतो. फायनली त्यांना जे हवं ते मिळालेलं आहे, पुढची ऑर्डर मिळालेली आहे. आणि इकडे आता तुळजाचं काम सुरू झालेलं आहे, सगळ्यांचं चेकअप करायचं आहे, या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि तुळजाने चेकअपला सुरुवातही केलेली असते. आणि तुळजा मात्र खुश झालेली असते, कारण तिचं काम ती प्रामाणिकपणे करत असते. तिला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं की तिच्या बाबतीत असं काहीतरी घडेल किंवा तिथे
तिला कोणाची भेट होणार आहे हे तिला माहिती नाही आहे. इकडे आता अंधाऱ्या कोठडीमध्ये आणून टाकलेलं असतं. इतकी मोठी शिक्षा आशाला मिळालेली असते आणि बिचाऱ्या आशाला माहितीही नसतं तिच्याकडनं काय चूक झालेली आहे आणि शिक्षा मात्र तिला दिलेली असते. आणि इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे आता ती चक्कर येऊन पडते आणि बाहेरची त्यांची जेलर असते ती धावत येते आणि सांगू लागते की प्रॉब्लेम झालेला आहे, चला लवकर. त्या अंधाऱ्या कोठडीत ठेवलेली जी बाई होती ना, तर तिला काळ्या ह्याची शिक्षा दिलेली होती ना, ती चक्कर येऊन पडलेली आहे. मग लगेच तुळजाची मैत्रीण धावत जाते काय झालं बघायला. मग तिथे बेड अरेंज केला जातो, तिला बेडवरती तिथे झोपवलं जातं आणि त्याचबरोबर मग तुळजा चेक करत असते. ती म्हणत असते की यांचे हातपाय खूपच गार पडायला लागलेले आहेत, मला कळत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, असे ती बोलत असते. तुळजा काळजी घेत असते आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्य आता कपडे घेण्यासाठी दुकानात आलेला असतो आणि तो म्हणत असतो की चांगले कपडे द्या बरं का, पाहुण्यासनी द्यायचे, तू गड नावं ठेवायला नको, कापड चांगलं निघलं पाहिजे ना, असं सूर्य सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे सूर्याला आठवतं कारण एक मुलगा छोटा आलेला असतो, तो आईला म्हणत असतो की मला हेच कपडे घ्यायचे ते, आणि तो हट्ट करत असतो. त्याला आई म्हणत असते की अरे ही नाही घ्यायची कपडं, तुला पुढच्या वेळेस आपण दुसरी घेऊया. तेव्हा सूर्या म्हणत असतो, सूर्याला आठवतं त्यालाही त्याच्या आईबरोबरचे क्षण आठवतात आणि त्याच्या आईबरोबर त्याने घालवलेले क्षण त्याला आठवत असतात आणि त्यालाही आठवत असतं की मीही माझ्या आईकडे असाच हट्ट करायचो आणि तेव्हा माझी आई माझा हट्ट पूर्ण करायची, माझे लाड करायची. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि सूर्याला ते आठवत असतं. सूर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि मग तो दुकानदाराला म्हणतो की नाही, मग जरा जुन्या आठवणी जागे झाल्या ना म्हणून. इकडे आता तुळजा ट्रीटमेंट करत असते आणि तिचा स्टेथोस्कोप खाली पडतो, ती स्टेथोस्कोप घ्यायला वाजते. तर इकडे आशाने तुळजाच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि तिला आशीर्वाद दिलेला आहे. तर आशा इकडे उठून बसलेली असते. ती म्हणत असते की मला जगायचं नाही आहे, मला जायचं आहे, मला नाही राहायचं इथं, मला जायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं आणि ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणत असते असं काय करताय तुम्ही, असं नका करू. त्यावेळेस तिथं असलेल्या जी पोलीस आहे ती म्हणते की यांच्याबद्दल ना मला काहीच माहिती नाही आहे, सगळ्या कैद्यांबद्दल माहिती असतं पण या एकमेव अशा आहेत की यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे, त्यांची हिस्ट्रीच माहीत नाही आहे, कारण कुठल्या ना कुठल्या कैद्याच्या बाबतीतलं सगळं माहिती असतं आणि ह्या तशा खूप चांगल्या आहेत. आणि मग ती म्हणत असते की त्यांची मला हिस्ट्री पाहावी लागेल, त्यांची तपासणी करावी लागेल, त्यासाठी ती बोलत असते. आणि त्यावेळेसच त्या मॅडम तिला सांगतात की हे बघा, हे यांचे पेपर्स आहेत आणि मी त्यांची फाईल तुम्हाला देते, असं म्हणत आता तुळजाला तिने फाईल दिलेली असते. आणि जेव्हा तुळजाला ती फाईल देते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या इतक्या विचित्र पद्धतीनं घडत असतात की कोणी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. आणि तुळजा ती फाईल पाहते आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं असतं आशा शंकर जगताप. आणि तेव्हा मात्र तुळजाला आता धक्का बसलेला आहे, म्हणजे हीच सूर्याची आई आहे हे आता तुळजाच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे इतके दिवस डॅडींनी जे सत्य लपवून ठेवलेलं होतं ते सत्य तुळजाने अशा पद्धतीने समोर आणलेलं आहे. आणि तुळजाने मात्र आता वाट लावायला घेतलेली आहे, ती म्हणजे या डॅडींची. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.